या पुतळ्याच्या निर्मितीसाठी अगदी पायाभरणीपासून व पुतळा उभारणी करण्यापर्यंत ज्यांची कल्पकता, ज्यांची जिद्द, ज्यांची चिकाटी ही सगळ्यांनीच पाहिलेली आहे असे मान्य श्री डॉक्टर माधवराव पाटील उच्चेकर यांना अशी विनंती करतो की या अनुषंगानं आपण या ठिकाणी प्रास्ताविक ठेवावं. डॉक्टर माधवराव पाटील उच्चेकर. आज मुखेड तालुक्यातील समस्त वीरशैव लिंगायत समाजाच्या परिश्रमातून आणि सहयोगातून निर्मित जगज्योती महात्मा बसवेश्वराचा जो अश्वारूढ पुतळा आपल्या नजरेसमोर आहे, त्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी आपण सगळेजण एकत्र जमलेले आहोत. ज्यांच्या पवित्र आणि शुभ हस्ते डोळ्याचे पारणे फेडणारा हा जो नयनरम्य सोहळा या ठिकाणी संपन्न झाला, असे श्री काशी जगद्गुरू ज्ञानसिंहासनाधीश्वर जे वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध आहेत, असे श्री 1008 डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या व्यक्तिशः वतीनं मी साष्टांग प्रणिपात करतो. या ठिकाणी व्यासपीठावर ज्यांचं असं आपणाला शुभाशीष देण्यासाठी जे तपपूत असे शिवाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत, अशा सर्व शिवाचार्यांनाही मी वंदन करतो. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहररावजी धोंडे सर, ज्यांनी आपल्या संघटन कौशल्यातून आणि आपल्या अत्यंत त्यागातून राज्यसभेपर्यंत पोहोचले, असे आपले समाजाचे भूषण असणारे राज्यसभेचे सन्माननीय खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे, आपले लातूरचे नाही तर आपलेही नांदेड जिल्ह्याचे खासदार असलेले आणि ज्यांचा आपला सातत्यानं नित्याचा संबंध असतो, असे सन्माननीय लोकसभेचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब, व्यासपीठावर उपस्थित रामदासजी पाटील, डॉक्टर त्र्यंबकजी दापकेकर सर, सन्माननीय गुणवंतराव पाटील हंगरगेकर, ज्यांनी आपल्या सगळ्या प्रशासनाच्या माध्यमातून ही सगळा सोहळा सुचारू रूपेने संपन्न होण्यासाठी ज्यांनी आपल्याला सहाय्य करतायत, असे पोलीस निरीक्षक मुखेड पोलीस स्टेशनचे माननीय लक्ष्मणरावजी केंद्रे साहेब, व्यंकटरावजी पाटील दापकेकर साहेब, ज्यांचं या ठिकाणी नाव घेतलं पाहिजे, असे मी जिकडे पाहतो तिकडे उजव्या बाजूला असतील, डाव्या बाजूला असतील आणि समोरही आहेत, ज्यांचं या पुतळा निर्मितीमध्येही मोठं योगदान आहे आणि ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय कुठलंच वर्तुळ पूर्ण होत नाही, अशी फार मोठी यादी आहे. म्हणून प्रसंगाचं अवधान बाळगून मी सगळ्यांची क्षमा मागतो आणि नामोल्लेख टाळतो. पण या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिवस्वरूप बंधूंनो आणि शक्तिस्वरूपा भगिनींनो, या ठिकाणी ज्या पुतळ्याचं या ठिकाणी असं भव्य असं अनावरण झालं, तो पुतळा म्हणजे केवळ एक आकाराचा पुतळा नाही, तर ती एक विचाराची, एक समृद्ध अशा आपल्या वारशाचं प्रतीक आहे असं मला वाटतंय. आणि हा जो मुखेड तालुक्याच्या सर्व वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या परिश्रमातून, त्यांच्या घामातून, त्यांच्या कष्टातून आणि त्यांच्या अथक अशा सहयोगातून जे हे पुतळा या ठिकाणी उभा टाकलेला आहे, याचं जे आत्ता अनावरण होत आहे, तो हा पुतळा या ठिकाणी उल्लेख करण्यात आला की हा पुतळा बेटमोगरेकर महाराज ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या पुतळ्याचं आम्ही ऑर्डर दिली. मला काल बोलताना महाराज म्हणाले की हा पुतळा कदाचित महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पुतळा असेल. हा पुतळा 15 फूट उंचीचा, 3.5 टन वजनाचा ब्रांज धातूचा पुतळा आहे, ज्याच्यासाठी जो चिरेबंदी चौथरा तयार करण्यात आला,
हा राजस्थान येथील 20 मिस्त्री 2 महिने या ठिकाणी परिश्रम करत होते आणि आज 14 फूट आणि 18 फूट उंचीचा चिरेबंदी चौथराई आम्ही वेळेमध्ये पूर्ण केला. हा पुतळा केवळ आकारानेच मोठा आहे आणि भव्य आहे असं नाही, तर तो अनेक दृष्टीने विचारानेही अर्थपूर्ण आहे. त्याचं कारण असं आहे, या पुतळ्याच्या मागे एक पार्श्वभूमी आहे, या पुतळ्याचा छोटेखानी असा इतिहास आहे. अनेक वर्षापासून या शहरामध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत, जे आमचे आदर्श आहेत, ज्यांना आम्ही जाताना येताना नतमस्तक होतो, ज्यांच्या विचारापासून प्रेरणा घेतो. असे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, ज्यांनी या देशाला, ज्यांचं संविधानावर जो हा देश चालतो. या ठिकाणी सन्माननीय 2 खासदार उपस्थित आहेत, जे संविधानावर हा देश चालतो. त्या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही पुतळा आहे. नंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचाही पुतळा आहे. आणि ज्या शिवयोगिनी, शिवभक्त, ज्यांनी अनेक ज्योतिर्लिंगाचा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जीर्णोद्धार केला, अशा आमच्या परमश्रद्धेय, आमच्या हृदयामध्ये असलेल्या अहिल्यादेवी होळकरांचंही स्मारक या शहरामध्ये आहे आणि याचा आम्हाला अत्यंत गौरव आणि अभिमान आहे. पण आम्हाला एक अशी खंत होती की जगज्योती महात्मा बसवेश्वराचं ज्या ठिकाणी कुठेतरी आम्हाला खूण दिसेल, असं अस्तित्वाची जाणीव होईल जाताना येताना, असं कुठलंही स्थळ नव्हतं. याचं आम्हाला एक जाणवणारी आमची एक उणीव जाणवत होती. मुखेड शहरातील असे ज्यांचा मी उल्लेख करणं माझ्या मनामध्ये आहेत, पण ज्यांचा जर उल्लेख केला तर मी होतो, तो नव्हता काय, तो होता, हा होता काय, असं होऊ शकते, म्हणून मी नामोल्लेख टाळतो. पण आमच्या अनेक तरुण मित्रांनी, आमच्या समाज बांधवांनी गेल्या 5-7 वर्षापासून मुखेड शहरामध्ये मोठ्या ताकदीनं शिवजयंतीचं, आपले बसवेश्वर महाराजांच्या जयंतीचं अक्षय तृतीयाला आयोजन करतात. पण ही जयंती काढायची कुठून, इथे अभिवादन कुठं करायचं, ध्वजारोहण कुठं करायचं, हा आमच्या समोरचा एक प्रश्न होता. म्हणून ज्या ठिकाणी आमच्या समाज बांधवांची अनेक घरं एकत्र आहेत, अशा एका ठिकाणी डिवायडरवर या ठिकाणी एके ठिकाणी त्यांनी एक बोर्ड लावला, एक फलक लावला. वास्तविक पाहता तो चौक नाही, तो खऱ्या अर्थानं तो डिवायडर आहे. पण अशा डिवायडरवर एक फलक लावला, महात्मा बसवेश्वर चौक म्हणून, आणि त्या ठिकाणापासून जयंती साजरा करण्याचा अत्यंत स्तुत्य प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नाला खऱ्या अर्थानं आपण दाद दिली पाहिजे. जागा नसेल तर नसेल, पण आम्ही जिथे उभा टाकू तिथून आम्ही सुरुवात करू, ह्या विचारांनी त्यांनी या ठिकाणी जयंतीला सुरुवात केली. पण ह्या ठिकाणचा जो बोर्ड होता, या ठिकाणचा जो फलक होता, तो आमच्यासाठी तर एक शल्य होतं, आमच्यासाठी ती एक वेदना ठरणारी, आमची एक मनाला लागलेली झालेली भळबळणारी जखम होती. अरे तो कुणाचा बोर्ड आहे, ज्याला आम्ही चौक म्हणतो आणि ज्या ठिकाणाहून जयंती साजरी करतो, त्या ठिकाणी आपण कुणाचं करतो, तर जे जगाला ललांबूट ठरणारं असं व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी 12व्या शतकामध्ये या जगाला समतेचा संदेश दिला. मॅग्ना कार्टाच्या माध्यमातून या जगामध्ये लोकशाही रुजलेली नाही, तर मॅग्ना कार्टाच्या अगोदर 50 ते 60 वर्ष अनुभव मंडपाच्या माध्यमातून ज्यांनी याने देशाला, जगाला लोकशाहीची पायाभरणी केली, समतेचा संदेश दिला, स्त्री स्वातंत्र्याचा उद्गार केला, स्त्री पुरुष समानता एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि अनुभव मंडपाच्या माध्यमातून विचार स्वातंत्र्याची पायाभरणी केली. असे जगाला ललांबूट ठरणारं व्यक्तिमत्व असणारे महात्मा बसवेश्वर महाराज, एका महामानवाचं आम्ही जयंती कुठं साजरा करतो, तर एका डिवायडरवर करतो. याचं आम्हाला अत्यंत शल्य होतं. अनेक तरुण मित्र आमच्याकडे यायची, आमच्यासारख्या अनेकांना बोलायची की आपण काहीतरी करू, आपण काहीतरी करू, पण महात्मा बसवेश्वरांचा पुतळा मुखेड तालुक्यात आणि मुखेड शहरात असला पाहिजे, असं सातत्यानं त्यांचा आग्रह होता. तेव्हापासून याची खऱ्या अर्थानं बीजारोपण झालं. अरे बीजारोपण हे अगोदर प्रत्यक्ष भूमीवर होत नाही, बीजारोपण हे अगोदर कुणाच्या तरी मनामध्ये व्हावं लागतं. आणि ती बीजारोपणाची पेरणी त्या महात्मा बसवेश्वरजी काही बोर्ड लावला आहे त्या 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 स्थळी करण्यात आली. आणि मग आम्हाला असा प्रश्न पडला की करायचं कुठं, आमचा DNA, आमचे संस्कार कुठले अतिक्रमणाचे नाहीत. मग आम्ही विचार केला, सातत्यानं प्रयत्न केला की जी वीरभद्र शिक्षण संस्था आपल्या विचाराची आहे आणि बहुसंख्येनं आपले समाज बांधवांची जी संस्था आहे, या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला, त्यांना विनंती केली, सर्व संचालक मंडळाला विनंती केली आणि म्हटलं की आपल्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये महामार्गाला लगत आम्हाला आपण एक जागा आपण हे तयार करू आणि ज्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचा एका पुतळ्याची निर्मिती करू.
अशी आम्ही वीरभद्र शिक्षण संस्थेला विनंती केली आणि आपण त्यांचं कौतुक आणि मोठ्या टाळ्याच्या गजरामध्ये अभिनंदन केलं पाहिजे की समाज मनाची जाणीव, समाज मनाचे स्पंदन त्यांनी जाणली आणि या ठिकाणी पुतळा उभारण्यासाठी त्यांनी मोठी जी कोट्यावधी रुपयाची जागा आहे ती जागेचं मूल्य करता येत नाही अशी जागा वीरभद्र शिक्षण संस्थेनं विनामूल्य आपल्यासाठी उभी करून दिली. म्हणून मी आपल्या सर्व वीरभद्र शिक्षण संस्थेचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी वीरभद्र शिक्षण संस्थेने जेव्हा आम्हाला केल्याच्या नंतर जेव्हा आम्ही सगळे एकत्र बसलो तेव्हा आम्ही एक विचार केला, आता जागा तर आपल्याला मिळाली, त्यांचं अभिनंदनही केलं, पण याची निर्मिती कशी करायची, याच्यासाठी अर्थसहाय्य कसं उभं करायचं. आणि मग आम्ही सगळ्यांनी एकत्र विचार केला. हा विचार कुणाचाही एकट्या दुकट्याचा नाही, हा विचार कुणाच्याही परस्पर घेतलेला निर्णय नाही, तर अनेकांनी एकत्र बसून विचार केला. अरे हा केवळ आकाराचा पुतळा असणार नाही, तर ती विचाराची निर्मिती असेल. आणि जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी जो आम्हाला कायकवे कैलासचा सिद्धांत सांगितला, श्रम हीच प्रतिष्ठा आहे. अरे श्रमाच्या बळावर जगलं पाहिजे, घाम गाळून आपण कष्ट केले पाहिजेत आणि श्रमाला प्रतिष्ठा दिली पाहिजे. तेव्हा जर आकाराचा पुतळा उभारायचा असेल तर विचाराची जागृती झाली पाहिजे. म्हणून यासाठी लागणारं अर्थसहाय्य केवळ आणि केवळ वीरशैव लिंगायत समाजाच्याच घामातून मिळालं पाहिजे. आणि हे करत असताना आम्ही एक लक्ष्मण रेषा आम्ही स्वतःसाठी आखली की मुखेड तालुक्याच्या बाहेर आम्ही कुणाचंही अर्थसहाय्य मागणार नाही. मागे एकदा आम्ही चर्चा करत असताना ही संकल्पना जेव्हा मांडली तेव्हा मी धोंडे सर असतील, डॉक्टर अजितजी गोपछडे असतील यांच्याशी आम्ही जेव्हा चर्चा केली त्यावेळेस त्यांनी म्हणले आमचं योगदान काय. आम्ही म्हटलं जेव्हा आमची समिती निर्णय घेईल किंवा आमचे सगळे समाज बांधव निर्णय घेतील त्यावेळेस आपण अनावरणासाठी या, तुम्ही आमचे सन्माननीय पाहुणे आहात, आम्ही तुमचं अर्थसहाय्य घेणार नाही. आम्ही आमच्या पैशातून, आमच्या घामातून, आमच्या परिसरातून हे मुखेड तालुक्याच्या समाज बांधवाच्या माध्यमातून हे आम्ही पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. आणि जो आम्ही संकल्प केला होता त्या संकल्पाची सिद्धी झालेली आहे. तिकडे बघा एक वेळेस जो संकल्प आपण मागच्या अक्षय तृतीयेला घेतला त्या संकल्पाची आज सिद्धी झाली. कारण यामागे जेव्हा संकल्प पवित्र असतो तेव्हा तो सिद्धीस जातो. आणि यामागे आज ते सिद्धीस जाण्यासाठी पवित्र हाताने काशी जगद्गुरू आपल्या इथे उपस्थित आहेत. आणि या कामासाठी आमचे गुरुवारी असणारे या तालुक्यातील श्रद्धेय सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज असतील, डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज असतील, यांनी फार ताकदीनं आम्हाला आशीर्वाद दिला. नुसते मठामधून आशीर्वाद दिला नाही तर प्रत्यक्ष सहभाग कामामध्ये घेतला. यामध्ये जर पहिली पावती कुणाची असेल तर ते गणाचार्य मठसंस्थांची पहिली पावती या कामासाठी त्यांनी दिली. आम्ही महाराजांना म्हटलं की आम्ही तुम्हाला दक्षिणा द्यायची, तुम्ही आम्हाला काय देता. ते म्हणाले हा समाजाचा पैसा आहे, हा समाजासाठी आम्ही दिला पाहिजे, ही त्यांनी भावना व्यक्त केली. बेटमोगरेकर महाराजांनी तर अफाट कष्ट उपसले. यासाठी त्यांनी मुंबई, पुणे, हैदराबाद, गुलबर्गा, बिदर, भालकी, उदगीर, लातूर, नांदेड अशा अनेक ठिकाणचे त्यांनी पुतळ्यांचा अभ्यास केला. आणि त्यानंतर महाराजांनी जे सुचवलं त्या ठिकाणी आम्ही ह्या पुतळ्याची निर्मिती केली. नुसते त्यांनी सुचवलं नाही तर याची ऑर्डर देण्यासाठी स्वतः बेटमोगरेकर महाराज आमच्या सोबत मुंबईला रेल्वेमध्ये झोपून आले. ही साधी सुधी गोष्ट नाही, हा खऱ्या अर्थाने ह्या सगळ्यांचा त्याग आहे, हेही आपण या ठिकाणी नम्रपणानं मान्य केलं पाहिजे. अशा सगळ्या मोठ्या यातून हे आज संकल्प सिद्धीला गेला. मागच्या वर्षी आपण अक्षय तृतीयाला संकल्प केला आणि तो यावर्षी म्हणजे सिद्धीस गेला. यासाठी आपणाला कुठलंही काही कमी पडलं नाही. पण हे जे काही आहे ते समाजाने निर्माण केलेलं आहे, यासाठी दिलेलं योगदान समाजाचं आहे. येत्या काही दिवसामध्ये आम्ही आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो आणि महात्मा बसवेश्वरांच्या पायथ्याशी उभा टाकून सांगतो की येत्या काही दिवसामध्ये याचा संबंध लेखाजोखा सगळ्या समाजासमोर मांडला जाईल. किती जमा झाले, यासाठी काय खर्च झाला, काय कमी पडलं किंवा काय उरलं, हे सगळ्या तुमच्या साक्षीनं हा सगळा लेखाजोखा अत्यंत प्रामाणिकपणानं दिला जाईल. आणि मागच्या एका बैठकीमध्ये आमचे मोठे बंधू व्यंकटराव पाटील चांडोळकरांनी सांगितलं या ठिकाणी अशी निश्चित तुम्हाला काही दिसणार नाही कोणाचं नाव आहे, कारण ही श्रेयवादासाठी केलेलं काम नाही. पण याचा अर्थ याला कुणीही जबाबदार नाही असं नाही. ज्यावेळेस ही सगळी निर्मिती पूर्णत्वाला जाईल तेव्हा हा सगळा हिशेब सादर करण्याची जबाबदारी मी घेतो, असं व्यंकटराव पाटलांनी मागच्या बैठकीत ठणकावून सांगितलंय. आणि त्याच विश्वासाने आम्ही त्यांच्या सोबत आहोत.
आणि हा सगळा लेखाजोखा आपल्यासमोर सादर केला जाईल एवढं मी आपल्यासमोर नम्रपणाने मान्य करतो. आणि या ठिकाणी मी माझे सगळं म्हणजे हा विचार एक आपल्यामध्ये थोडक्यात इतिहास सांगितला. आणि हे सगळ्या गोष्ट असे होतं ना, काही अडचणी आल्या, थोडासा वेळ लागला, थोडे परिश्रम अधिक लागले म्हणून आम्ही थांबणाऱ्यापैकी नाही, कारण आमच्यावरचे संस्कार खूप वेगळे आहेत. आता ही रात्र झाली म्हणून उद्या सकाळचा 26 एप्रिलचा सूर्य उगवायचा थांबत नाही. आणि आपण कधी ऐकलंय का, क्या कभी किसने सुना है, अरे क्या कभी किसने सुना है सूर्य छिपता तिमिर भय से, क्या कभी सहिता रुकी है बांध से बन पर्वतों से, जो न रुकते मार्ग चलते चीर कर सब संकटों का, वर्ण करती कीर्ति उनकी छोड़ कर सब असुर दल को, अरे धैर्य मंदिर के पथिक को कंटकों का ही सहारा, सब संकटों पर मात कर यह संकल्प हुआ पूरा हमारा. धन्यवाद. महात्मा बसवेश्वर महाराज की, जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की, हर 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 हर. मी एवढे प्रास्ताविक आपल्या समोर ठेवतो आणि थांबतो. आणि यानंतर